नमस्कार. आज मी मराठवाडा स्पेशल मटकीच्या डाळीची आमटी स्वादिष्ट व मसालेदार अशी बनवलेली आहे. तर मी ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे. चला तर आता आपण सुरुवात करूया. एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि ज्या दिवशी आपल्याकडं काही भाजीला जर नसेल तर तुम्ही या अशा पद्धतीने आमटी करू शकता. नमस्कार. द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर हे मी मटकीची डाळ घेतलेली आहे. ही तुम्हाला कुठल्याही किराणा स्टोअरमध्ये मिळून जाईल किंवा डीमार्टमध्ये सुद्धा मिळते. तर छोटी एक वाटी मी मटकीची डाळ घेतलेली आहे. त्याच वाटीने मी अर्धी वाटी मी ही तुरीची डाळ घेतलेली आहे. तुम्ही तुरीच्या डाळीच्या ऐवजी हरभऱ्याची डाळ वापरली तरीसुद्धा अप्रतिम लागते आमटी. चला तर आता आपण सुरुवात करूया. डाळी छान स्वच्छ निवडून घेतल्या मी. कुकरच्या भांड्यात टाकल्या. आपण त्यामध्ये धुवून घेणार आहोत. छान 2 ते 3 पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचे. बघू शकता किती पाणी खराब निघते ते. तर 3-4 पाण्याने धुवून घेतले. त्यानंतर मी 1 ग्लास पाणी घातलेलं आहे कुकरमध्ये. 1 चमचाभर तेल घातलेलं आहे. आता आपण कुकरला झाकण लावून घेऊया आणि हा कुकर आपण गॅसवरती ठेवूया. आता गॅसवरती कुकर ठेवला मी. फुल गॅसवरती आपल्याला 1 शिट्टी काढून घ्यायची आहे. त्यानंतर गॅस कमी करायचा. कमी गॅसवरती आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. आता वरती आपले कुकर होते तोपर्यंत आपण खाली मसाल्याची तयारी करून घेऊया. तर हे खोबऱ्याचा किस घेतलेला आहे मी मोठा 1 चमचा. अद्रक, लसूण, 1 हिरवी मिरची, कोथिंबीर आणि 2 छोटे कांदे घेतलेले आहे. कांदे आपण लांब लांब कट करून घेऊया. हे डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे मी. तुम्ही खोबऱ्याचा किस घेतला तरी चालते किंवा खोबरेचं जे काप करून घेतो ते घेतले तरी चालते. आता ही मिरची पण कट करून घेतलेली आहे. आता कुकर पण आपण खाली उतरून ठेवलेला आहे. छोटी कढई ठेवली मी गॅसवरती. तेल घातलं. 2 जे आपण लांब लांब कट करून कांदे घेतले ते घातले. तुम्ही हा कांदा तळूनसुद्धा घेऊ शकता किंवा गॅसवर पण भाजून घेऊ शकता. 1 मिरची घातली कट केलेली. खोबऱ्याचा किस घातला. अद्रक, लसूण. छान आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे. कमीत कमी मसाल्यामध्ये छान चविष्ट अशी ही आमटी तयार होते. छान मसाला भाजला गेला. मसाला छान थंड झाला. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतला मसाला आणि जे आपण खोबऱ्याचा किस वापरला होता ना तो कढईला खूप चिकटला गेला. तर मी कढईमध्ये थोडंसं पाणी घालून मिसळून ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं. म्हणजे आपल्याला दुसरं पाणी घालायची गरज नाही. बघू शकता छान मसाला आपण बारीक करून घेतलेला आहे. तर आपलं कुकर पण थंड झालेलं आहे. मस्त आपली डाळ शिजलेली आहे. तर चमच्यानंच फेटून घ्यायची. खूप आपल्याला एकदम फेटून नाही घ्यायची. थोडेसे डाळीचे कण दिसले पाहिजे त्यामध्ये. बघू शकता तुम्ही. मस्त डाळ शिजली गेलेली आहे. तर आमटीमध्ये आपण पाणी घालतो त्यासाठी आधीच मी गरम पाणी करून घेतले 1 ते 1.5 ग्लास. त्याच कढईमध्ये मी आता कढई पुन्हा गरम करायला ठेवलेली आहे. तेल घातलं, हिंग, अद्रक लसूण पेस्ट घातली, हळद घातली. त्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलं ते घातलं. थोडीशी कोथिंबीर, 1 चमचा मी कांदा लसूण मसाला घातला, 2 चमचे मी लाल तिखट, 1 चमचा धना पावडर घातलेला आहे. छान परतून घ्यायचं मस्त तेल सुटेपर्यंत. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. जे आपण डाळ शिजवून घेतली होती छान मसाल्याला तेल सुटू द्यायचं. त्यानंतरच ती डाळ घालायची आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे मी आधीच गरम पाणी करून ठेवलं होतं. मिक्सरचं भांडं विसळून कुकर विसळून मी पाणी घातलेलं आहे यामध्ये. आता तुम्हाला किती दाटसर हवी त्यानुसार तुम्ही हे आमटी ठेवू शकता. तर मी मध्यमच ठेवलेली आहे. कोथिंबीर घातली, चवीनुसार मीठ घातलं. 3 जणांना पुरेल एवढी ही आमटी तयार झाली. बघू शकता. छान मंद गॅसवरती आपल्याला एक 4 ते 5 मिनिट मस्त उकळून घ्यायची आहे. कलरही छान येते, चवीलाही छान लागते आणि जे आपण मसाले वगैरे घातले ते छान एकजीव होतात. छान मस्त कोथिंबीर, लिंबू आणि मसाल्याचे असल्यामुळं तुपाचा वापर भरपूर करायचा कारण ॲसिडिटी होत नाही. चवीलासुद्धा अप्रतिम लागते. 5 मिनिट मस्त मंद गॅसवरती आपण ही आमटी उकळून घेतली. बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे. स्वादिष्ट व मसालेदार मटकीच्या डाळीची आमटी चवीलासुद्धा अप्रतिम आहे. तुम्ही भातासोबत खाऊ शकता किंवा बाजरीच्या भाकरीसोबतसुद्धा अप्रतिम लागते किंवा पोळी कुस्करून घेतली तरीसुद्धा चालते. आणि तूप घ्यायला विसरायचं नाही. तुपाचा वापर करायचाच कारण चवीला पण छान लागते तुपामुळं आणि ज्यांना पित्ताचा त्रास आहे मसाल्याचे पदार्थ खाल्ल्यामुळं त्रास होते तो त्राससुद्धा होणार नाही. तुम्हीसुद्धा स्वादिष्ट अशी मटकीच्या डाळीची आमटी नक्की बनवून बघा कारण चवीलासुद्धा खूप अप्रतिम लागते. तर या अशा स्वादिष्ट आणि मसालेदार रेसिपी बघण्यासाठी द्वारकाज किचनला सबस्क्राईब करा, लाईक करा
आणि कमेंट करायला विसरू नका. ज्यांनी द्वारकाज किचनला सबस्क्राईब केलं त्यांचे मनापासून आभार.